नमस्कार. आद्य शंकराचार्यांनी भारतभर 4 दिशांना 4 मठ स्थापन केले, हे तर आपल्याला माहिती आहेच. तर आज आपण पूर्वेकडील गोवर्धन पीठाची आणि त्या पीठाची जबाबदारी सांभाळणाऱ्या त्यांच्या एका अत्यंत खास शिष्याची गोष्ट जाणून घेणार आहोत. पण एक मोठा प्रश्न उभा राहतो. पूर्वेकडील या इतक्या महत्वाच्या मठाची जबाबदारी शंकराचार्यांनी दिली तरी कोणाला? आणि त्यांच्या हजारो शिष्यांपैकी नेमकं त्याच शिष्याची निवड का केली असेल? चला तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. शृंगेरीमध्ये शारदा पीठाची स्थापना झाली आणि मग आचार्य आपल्या पुढच्या प्रवासाला निघाले. यावेळी त्यांचं ध्येय होतं भारताचा पूर्व किनारा गाठणं, एक असं ठिकाण जे आध्यात्मिकदृष्ट्या खूपच महत्वाचं मानलं जातं. आणि इथेच आपल्या कथेचे मुख्य नायक म्हणजे पद्मपाद समोर येतात. त्यांचं मूळ नाव होतं सनंदन. ते शंकराचार्यांचे पहिले आणि सर्वात जवळचे शिष्य होते आणि त्यांची गुरुभक्ती तर खरंच वाखाणण्याजोगी होती. पद्मपादांमध्ये असं काय खास होतं की ते सगळ्यांमध्ये वेगळे उठून दिसायचे? अहो, ते फक्त पहिले शिष्य नव्हते, तर त्यांच्याकडे ज्ञानाचा अथांग सागर होता. मन अगदी निर्मळ होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या गुरूंवर त्यांची जी श्रद्धा होती ना, ती अढळ होती, अगदी पर्वतासारखी. हीच गुरुभक्ती त्यांच्या संपूर्ण जीवनाचा पाया होती. तुम्हाला माहितीये का, पद्मपाद हे भगवान नरसिंहाचे खूप मोठे उपासक होते आणि त्यांच्या याच उपासनेच्या बळावर त्यांनी एका कापालिकाच्या म्हणजे एका तांत्रिकाच्या भयंकर हल्ल्यातून आपल्या गुरूंचे प्राण वाचवले होते. म्हणजे बघा, त्यांची गुरुभक्ती ही केवळ शब्दांपुरती नव्हती, तर ती एका खोल आध्यात्मिक साधनेतून आलेली एक प्रचंड शक्ती होती. आचार्यांचा हा प्रवास त्यांना घेऊन आला पवित्र जगन्नाथपुरीला. हे ठिकाण तेव्हाही वैष्णव परंपरेचं एक मोठं केंद्र होतं आणि याच पवित्र भूमीवर त्यांनी एका नवीन आध्यात्मिक केंद्राची पायाभरणी करण्याचा निर्णय घेतला. आणि याच पवित्र भूमीवर शंकराचार्यांनी स्थापना केली गोवर्धन पीठाची. या पीठाचा मुख्य उद्देश होता पूर्वेकडील भारतामध्ये धर्माचं रक्षण करणं आणि अद्वैत वेदांताचा विचार घराघरात पोहोचवणं. या गोवर्धन पीठाला पूर्वाम्नाय पीठ असंही म्हणतात. याचा संबंध थेट ऋग्वेदाशी जोडलेला आहे. शंकराचार्यांनी जे 4 मुख्य मठ स्थापन केले त्यापैकीच हे एक अत्यंत महत्त्वाचं पीठ. आणि याचं मुख्य काम काय, तर अद्वैत विचारांचं रक्षण करणं आणि त्याचा प्रसार करणं. या पीठाचं एक महावाक्य आहे, प्रज्ञानम ब्रह्म. हे ऋग्वेदातून घेतले. आता याचा सोपा अर्थ काय, तर आपल्या आत असलेलं जे चैतन्य आहे, जी जाणीव आहे, तेच अंतिम सत्य म्हणजे ब्रह्म आहे. हाच विचार, हाच पाया आहे या पीठाच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा. चला, पीठाची स्थापना तर झाली, पण आता खरा आणि सगळ्यात मोठा प्रश्न समोर होता, याचं नेतृत्व कोण करणार? एवढी मोठी, एवढी महत्वाची जबाबदारी आचार्य कोणाच्या खांद्यावर देणार होते? आचार्यांनी आपल्या सगळ्या शिष्यांकडे एक नजर टाकली आणि त्यापैकी एकावर या नवीन पीठाची म्हणजे पूर्वेकडील धर्माच्या या अभेद्य किल्ल्याची संपूर्ण जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला. आणि तो भाग्यवान शिष्य दुसरा तिसरा कोणी नसून तो होता पद्मपाद. हो, ज्या दिवशी गोवर्धन पीठाची स्थापना झाली त्याच दिवशी शंकराचार्यांनी पद्मपादांना त्या पीठाचे पहिले शंकराचार्य म्हणून नियुक्त केलं आणि तेव्हापासूनच ते पद्मपादाचार्य या नावाने ओळखले जाऊ लागले. पण आता पुन्हा तोच प्रश्न येतो की एवढे शिष्य असताना शंकराचार्यांनी या महत्वाच्या जबाबदारीसाठी पद्मपादांचीच निवड का बरं केली असेल? यामागे नक्कीच काहीतरी खोल विचार असणार. या निवडीमागे खरं तर 3 मुख्य कारणं होती. पहिलं, ते आचार्यांचे सर्वात पहिले आणि ज्येष्ठ शिष्य होते. दुसरं, त्यांची गुरुभक्ती. अहो, त्यांनी तर आपल्या गुरूंचे प्राण वाचवून ती सिद्धच केली होती. आणि तिसरं, जे खूप महत्वाचं होतं, ते म्हणजे पुरीसारख्या ठिकाणी जिथे शैव आणि वैष्णव दोन्ही परंपरा होत्या, तिथे या सगळ्यांना एकत्र जोडून ठेवण्याची अद्भुत क्षमता त्यांच्या स्वभावात होती. पद्मपादांच्या या नियुक्तीने गोवर्धन पीठाच्या एका महान परंपरेला सुरुवात झाली. पण त्यांच्या या कथेतून आपल्याला आजही एक खूप मोठी शिकवण मिळते. तुम्हाला माहितीये का, या मठाला भोगवर्धन पीठ असंही म्हणतात. इथे ऋग्वेदाचं पठण हे मुख्य साधन मानलं जातं. या परंपरेतील संन्याशांना वन किंवा अरण्य अशा पदव्या दिल्या जातात, तर इथल्या ब्रह्मचार्यांना प्रकाश या नावाने ओळखलं जातं. आणि ही परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. आणि हीच या संपूर्ण गोष्टीतून मिळणारी सगळ्यात मोलाची शिकवण आहे.
पद्मपदांची कथा आपल्याला हेच तर दाखवून देते की केवळ ज्ञान असून भागत नाही किंवा केवळ भक्ती असूनही पुरत नाही. जेव्हा ज्ञान आणि निस्वार्थ भक्ती यांचा सुरेख संगम होतो तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने एखादी मोठी जबाबदारी पेलण्यास पात्र ठरतो. चला आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या भागाकडे वळूया. एक महत्वाची सूचना, यातील माहिती ही आद्य शंकराचार्यांच्या जीवनाची केवळ एक ओळख आहे. त्यांच्या दिव्य जीवनातील घटनांचा हा संपूर्ण तपशील नाही. अधिक सखोल आणि तपशीलवार माहितीसाठी दर्शकांनी त्यांच्या जीवन इतिहासावरील मूळ ग्रंथांचा अभ्यास नक्की करावा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्ञानकोश एक बहुभाषिक चॅनल आहे जिथे आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि गुजरातीमध्ये आध्यात्मिक ज्ञान शेअर करतो आणि लवकरच आणखी भाषा जोडणार आहोत. सनातन धर्माचं अनमोल ज्ञान सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण मार्गाने सर्वांपर्यंत पोहोचवणं हेच आमचं ध्येय आहे. आमच्या चॅनलवर श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्रनाम, दैवतीन कुरल, सौंदर्य लहरी, आद्य शंकराचार्यांचे दिव्यावतार, बंगालचे संत आणि महाराष्ट्राचे संत यावर रोजच्या रोज माहिती मिळेल. जर तुम्हाला आमचं काम मोलाचं वाटत असेल तर कृपया ज्ञानकोशला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमच्या रोजच्या व्हिडिओबद्दल माहिती मिळेल. लाईक, शेअर करायला आणि हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चला, मिळून सनातन धर्माचा प्रकाश असाच तेवत ठेवूया.